नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती ही पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेली आहे आणि महायुती सत्तेमध्ये आलेले असले कारणामुळे आता शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांनी जे वादे केले होते, त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की नमो शेतकरी योजनेचे पैसे आपण हे वाढवणार आहोत आणि कर्जमाफी ही सुद्धा आपण शेतकऱ्यांना देणार आहोत। तर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे एकत्र हप्ते दोन्ही येणार आहेत। तर नेमके ते कधी येणार आहेत, किती तारखेला आपल्या खात्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते कोणते शेतकरी, किती शेतकरी या योजनेद्वारे लाभ घेऊ शकतात, हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात। तर पुढे जाण्या अगोदर अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यामध्ये आता डावपेच सुरू असला तरी सुद्धा महायुतीचे प्रत्येक नेते हे दिल्लीवारी करत आहेत। मोठमोठे नेते अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदे गटाचे एकनाथ शिंदे असतील, हे महायुतीच्या सरकारमधून प्रत्येक जणांना आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न हे पाहत आहेत। प्रत्येक जणाला किंवा त्या प्रत्येक नेत्याला असं वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा, त्याच्यामुळे प्रत्येक नेता हा आपले प्रयत्न करत आहे। आणि अशातच आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की महायुती सरकार नेमकं आता जे आश्वासन दिले ते पाळणार कधी। कारण कर्जमाफी असो, पिकाचा भाववाढ असो किंवा आता 2 हप्ते जे की नमो शेतकरी योजनेचे किंवा पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार, ते सुद्धा त्याच्याकडे डोळे लावून शेतकरी बसला आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचे हप्ते हे दोन्ही एकत्र पडणार आहेत, जे की डिसेंबर मध्ये 2-3 आठवड्यामध्ये, डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे आपल्याला पैसे आपल्या अकाउंट मध्ये पाहायला मिळणार आहेत। आणि तर या योजनेद्वारे 90,50,000 शेतकरी हे पात्र आहेत। आणि जर आपलं स्टेटस जर चेक करायचं असेल तर आपण ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन त्याचं स्टेटस चेक करायला पाहिजे आणि आपण आधार सीडिंग किंवा ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। ई-केवायसी जर नसेल तर तुम्हाला हे दोन्ही हप्ते सुद्धा मिळणार नाहीत। त्याच्यामुळे सर्वात पहिलं काम हे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर ई-केवायसी करून घ्यायची आहे। तर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे एकत्र येत असले तरी सुद्धा नमो शेतकरीचे पहिले पैसे जे मिळत होते ते वर्षाला आपल्याला 6,000 हे मिळत होते, परंतु आता 2,000च्या ऐवजी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 3,000 असा हप्ता येणार आहे। आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा फक्त आता जेवढा आहे तेवढा सुरुवातीचा 2,000च मिळणार आहे, परंतु नमो शेतकरीचे 3,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे 5,000 हे शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्र जमा होणार आहेत। आणि जे की आता येणाऱ्या 1 ते 2 आठवड्यामध्ये याची लवकरच घोषणा किंवा याच्या लवकरच जी.आर. निघून याची लवकरच अंमलबजावणी ही सुद्धा होणार आहे। काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना नेमकं मिळणार का, आणि जे समजा पीएम किसान योजनेची आम्ही ई-केवायसी केलेली आहे, तर नमो शेतकऱ्यांना सुद्धा ई-केवायसी करण्याची गरज आहे का? तर त्यांना सांगण्याला आनंद होतो की जर तुम्ही पीएम किसान योजनेची ई-केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीची ई-केवायसी करायची गरज नाहीये। कारण जेवढे शेतकरी पीएम किसान योजनेला पात्र आहेत तेवढ्याच शेतकरी हे नमो किसान योजनेला सुद्धा पात्र राहत असतात। त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने प्रलंबित व्हायचे नाहीये की आम्हाला जर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले आणि पीएम किसान योजनेचे मिळणार की नाही, दोन्ही योजनेचे तुमच्या खात्यात एकत्र पैसे येणार आहेत। तर आपली माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहत असतात। धन्यवाद।